हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। समृद्धी महामार्गावर शहापूर जवळ मोठी दुर्घटना, गर्डरसह क्रेन कोसळली, 15 मजुरांचा मृत्यू। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, लोकमान्य टिळक पुरस्कारानं करण्यात येणार सन्मानित, तर विविध विकास प्रकल्पांचं करणार उद्घाटन। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर, रघुनाथ दादा पाटील यांच्या निवासस्थानी घेणार भेट। छत्रपती संभाजीनगरात भिडेंच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी घेतला निर्णय। खडसेंवर टीका करताना घसरली आमदार मंगेश चव्हाण यांची जीभ, त्यांचे वडील सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले होते का असं म्हणत केली टीका। देशात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कमी पाऊस, हवामान विभागाचा अंदाज, प्रामुख्याने मध्य भारतात कमी पावसाची शक्यता। मुंबईतील धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती, धरणामध्ये 75% पाणीसाठा, तरीही मुंबईकरांची चिंता कायम। पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी 3 दिवसांची मुदतवाढ, आतापर्यंत 1.5 कोटी शेतकऱ्यांनी भरलेत अर्ज। कथित एसआरए घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांची हायकोर्टात धाव, दाखल गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामिनावर आज सुनावणी, 10 जुलै रोजी राखून ठेवला होता निकाल। मुंबई पोलीस दलात शिपायांची 10,000 पद रिक्त, कामाचा ताण वाढला, पोलिसांच्या आरोग्यावर होतोय परिणाम। संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही मणिपूरच्या मुद्द्यावर गदारोळ होण्याची शक्यता, विरोधकांना हवी आहे नियम 267 अन्वये चर्चा। इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज सकाळी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयात बैठक, सभागृहातील रणनीतीवर होणार चर्चा। आणि इन्कम टॅक्स भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशीच सुमारे 50 लाख लोकांनी केलं विवरण दाखल।